टायमाला जो कोणी व्यक्ती आंघोळ करतो ते अतिशय अशुभ मानलं गेलेलं आहे। शास्त्रामध्ये या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हटलं गेलेलं आहे। जे कोणी लोक किंवा स्त्रिया 12 नंतर आंघोळ करतात त्यांच्या जीवनात म्हणजे त्यांचं जीवन हे उद्ध्वस्त होत असतं आणि अशा लोकांचा चंद्र, शनी आणि राहू हे 3 ग्रह खराब होत असतात। या ग्रहांचा बिघडल्यामुळे ग्रहण आणि विषयोग तयार होतो। या योगामुळे त्यांचे वडिलांचा, त्यांचे पतीचा किंवा त्यांच्या मुलांच्या भविष्यात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचं कुटुंब कधीच सुखी आणि शांती राहत नाही। त्यांच्या घरामध्ये सुख शांती कधीच नांदत नाही। त्यामुळे दुपारी आंघोळ करणं अत्यंत अशुभ मानलं गेलेलं आहे। राक्षसी स्नान म्हटलं गेलेलं आहे। अशा लोकांचे जे कामं असतात ते होता बिघडत असतात, त्यांचे कामं कधीच पूर्ण होत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे ब्रह्म जे मुहूर्त असतं म्हणजे 3:30 ते 5:30च्या दरम्यान जर आंघोळ केली ते अतिशय ब्रह्ममुहूर्त म्हटलं गेलेलं आहे। आणि शिवमुहूर्त म्हणजे सकाळी 6:30 ते सकाळी 6:30 ते 6:30च्या दरम्यान जो आंघोळ करतो ते शिवमुहूर्त मानलं गेलेलं आहे। आणि नंतर ना हरिमुहूर्त म्हणजे 8 ते 10 हे हरिमुहूर्त आहे। याच्यात आंघोळ करणं सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे। फक्त 12 नंतर आंघोळ करणे अशुभ मानले गेलेले आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।